प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी शिवसेना नेते सन्माननीय आमदार भास्करराव जाधव, माझे सहकारी सचिन कदम, विक्रांत जाधव, सुरेश कापकर, नंदू मोरे, ज्योतिताई भोसले, पद्मा आरेकर, सचिन बाईत, या व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, रायगडमध्ये आपल्यासोबत असलेला शेतकरी कामगार पक्ष, काही प्रमाणात नव्यानं उभा राहणारा आम आदमी पार्टी आणि डाव्या विचारांच्या सर्व सामाजिक संघटना, या सर्व संघटनांचे पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, आज आपल्यापासून आजच्या दिवसाचा प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे. ही पहिली सभा इथे पालपेण्याला पार पडते आपल्या या जिल्हा परिषद गटाची. त्यानंतर दुसरी सभा वेळेश्वरला आहे आणि त्यानंतर आणखीन 2 सभा आहेत. एक आपल्या गुहागरमधली आणि शेवटची सभा खेड तालुक्यातल्या मुसाड येथे. आता हळूहळू प्रचाराला रंगत येते, वातावरण तापायला लागलेलं आहे. मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो, त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो. गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो. कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीते साहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं, तुमचे हे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थाने प्रचार करतायत. काल आता माझ्या समोर 2 वक्त्यांनी सांगितलं भास्कर गीतेंच्या विरोधात होतो. मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. मी तुमच्या विरोधात कुठं? म्हणून परिणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे. जमलं तर हे बदला. ते भास्करराव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंकडे होते. बरोबर आहे की नाही बाबा? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतलाय निष्ठावंतांचा. म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश कदमांना, ही निष्ठा माझ्याकडे नाही. म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं? तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. ऐकलं, सगळ्या भारतात हेच आहे. मी तुमची भाषा सगळी ऐकलं, आगळीचं ऐकलं. आणि म्हणून आता या वेळेला तटकरेंचं इथं काय नाही होता का? काय सांगा ना मला, तटकरेंचं काय आहे का? कालही नव्हतं, आजही नव्हतं, आजही नाहीये. लक्षात आलं? आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत. आता टाळ्या वाजवा. बरोबर आहे की नाही? आता भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच नाहीये. आहे का कोणी प्रतिस्पर्धी गुहागरमध्ये? गुहागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही. आणि म्हणून मग आता तटकरे, माझ्या अगोदरच्या वक्त्याने पुसटचा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला, अगदी भास्कररावांनी सुद्धा केला, की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार, तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार, तटकरे मागच्या प्रचाराचा संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून पद्मा आरेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळेला आम्ही घड्याळाकरता आलो होतो, आता घड्याळ नाही. ही समस्या प्रत्येकाला आहे, ही अडचण ही प्रत्येकाला आहे. दुर्दैवानं इतकं दुर्दैवी राजकारण जे आज महाराष्ट्रात आहे, इतकं दुर्दैवी राजकारण यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं. होतं का? मला सांगा. नव्हतं. होतं का?
संघर्ष होता, स्पर्धा होती. शिवसेना विरुद्ध काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, भाजपा विरुद्ध कम्युनिस्ट, असे अनेक पक्ष होते. पण प्रत्येक पक्ष आपल्या सिद्धांतावर लढत होता, आपल्या ताकदीवर लढत होता आणि खुला लढत होता. कपट कारस्थानं नव्हती, होती का? या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच कपट कारस्थानं नव्हती आणि म्हणून महाराष्ट्र देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं, सुसंस्कृत राज्य होतं. कपट कारस्थानं कधीच नव्हती. पण आता हे महाराष्ट्र, तोच महाराष्ट्र हा कपट कारस्थानांमध्ये देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य झाले ना. आणि मग आता कुठला पक्ष सुटलाय? आता कोणताही पक्ष सुटला नाही. आम्ही धनुष्यबाण घेऊन आयुष्यभर लढलो, आम्हाला धनुष्यबाणाचा प्रचार करता येत नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीला जन्म दिला आणि त्यांनीच घड्याळ चिन्ह घेतलं, त्या शरद पवारांना घड्याळावर लढता येत नाहीये. तर हे जे कपट कारस्थानी राजकारण भारतीय जनता पक्षानं सुरू केलं आणि त्या कपट कारस्थानी राजकारणाचा फायदा हे सुनील तटकरे घेण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे मी काही पहिली निवडणूक लढतो अशातला भाग नाही आहे, माझी 9वी निवडणूक आहे. लोकसभेच्या आतापर्यंतच्या 9 निवडणुका ही 9वी लोकसभा आहे. मी 10व्या लोकसभेपासून निवडणूक लढवतो. 10व्या लोकसभेला दुर्दैवानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि ती हत्या झाली म्हणून केवळ 12,000 मतांनी माझा पराभव झाला होता गोविंदरावांच्या विरोधात. 10व्या लोकसभेला 91 साली, 91 साली पहिली लोकसभा मी 91ला लढलोय या रत्नागिरी मतदारसंघातून. आणि त्यावेळेला केवळ राजीव गांधींची हत्या झाली, निवडणूक पुढे ढकलली गेली. जी 23 मेला निवडणूक होणार होती ती 12 जूनला निवडणूक झाली. मुसळधार पाऊस पडला, 7, 8, 9 कचेरी घाट बंद झाला, वाहतूक बंद झाली, रस्ता ठप्प झाला. जे मुंबईकर आले होते सगळे प्रचाराला जे परत गेले ते पुन्हा कोकणामध्ये येऊ शकले नाहीत. आणि त्याही परिस्थितीमध्ये आणि प्रचंड राजीव गांधींची सहानुभूती, त्यांचा अस्थि कलश गावागावातून फिरवला ना. आमच्या माता भगिनींना रडायला लावलं, डोळ्यातनं आसवं काढायला लावली. तरी त्या परिस्थितीमध्ये 91 साली मी फक्त 12,000 मतांनी हरलो. जर राजीव गांधींची हत्या झाली नसती तर 91लाच मी लाखाच्या वर मताधिक्यानं या मतदारसंघातून विजयी झालो असतो. हे चित्र होतं ना, हे चित्र. आणि म्हणून मला काही पहिली निवडणूक नाही आहे, ही माझी 9वी निवडणूक आहे. ही 9वी लोकसभा आहे जी मी या मतदारसंघातून लढवतोय. कारण पूर्वी आपला रत्नागिरी मतदारसंघ होता, आता रत्नागिरीचं नाव बदललं गेलंय, रायगड लोकसभा मतदारसंघ झालाय. आणि मग रायगड लोकसभा मतदारसंघात रायगडचे 4 विधानसभा आणि रत्नागिरीच्या 2 विधानसभा, दापोली आणि पुणे, असा हा मतदारसंघ झालेला आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक पहिली नाही आहे. त्यामुळे मतदारांना आनंद किती काही नवीन आहेत का? नाही. अरे उलट माझ्यासारखा भाग्यवान खासदार नाहीये. सलग 6 वेळा खासदार मला तुम्ही बनवलेलं, या मतदारसंघातून सलग 6 वेळा तुम्ही मतदान केलेलं आहे, केलंय ना, सलग 6 वेळा. आणि मग 6 वेळा मतदान करून सुद्धा आताही संभ्रम निर्माण होतोय की ज्या निवडणुका मी यापूर्वीच्या 8 लढलो त्या निवडणुकांमध्ये माझी निशाणी होती धनुष्यबाण आणि आता 9व्या निवडणुकीत माझी निशाणी आहे मशाल. आहे ना? कशाकरता मशाल निशाणी आम्हाला घ्यावी लागली? का मशाल निशाणी आम्हाला घ्यावी लागली? का धनुष्यबाण आमचं गेलं कुठे? आमच्या पक्षाचं नाव गेलं कुठे? आता हा सगळा इतिहास सांगण्याची गरज आहे काय? कारण आता आपण एवढे जागरूक आहे, जनता एवढी जागरूक आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, एवढ्या मीडिया आहे की घर बसल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या घटना आपल्याला कळतात ना. आणि म्हणून मग ज्या दिवशी आपला पक्ष चोरला, ज्या दिवशी आपला निशाणी चोरली, शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असताना सुद्धा ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तीच शिवसेना त्यांचा पुत्र उद्धव ठाकरेंना न देता त्या एकनाथ शिंदेला दिली. हे आपल्याला पटलंय का? पटेल काय? माता भगिनींना आवडलंय का? आवडणार का तुम्हाला? जरा ऐकू येत नाही. आवडलंय का? कोणालाच नाही आवडलं. तुम्हालाच नव्हे, अखंड महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारांना, या जनतेला कुणालाही आवडलं नाही. जात पात पंथ धर्मविरहित. आणि मग त्या दिवसापासून अरे आपण ते आहोतच, आपल्याला अभिमान होतात आहेत. पण जो मुस्लिम समाज शिवसेनेच्या बरोबर नव्हता, होता का? जो मुस्लिम समाज कालपर्यंत शिवसेनेच्या बरोबर नव्हता
त्या मुस्लिम समाजानं पण पहिली घोषणा जर कोणी केली असेल तर मुस्लिम समाजानं केली की या शिवसेनेच्या वाईट काळात, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाईट काळात या महाराष्ट्रात आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहील. केली ना घोषणा का नाही केली? झाली ना घोषणा. आता कुठेही जा मुस्लिम समाज सांगतोय की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी. आमच्या भगिनी येऊन सांगतात, मुस्लिम भगिनी व्यासपीठावरून, गीते साहेब मी परवा खेडची सभा केली, तिथे एक मुस्लिम भगिनी आले, सांगितलं गीते साहेब चिंता करू नका, कारण आम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहोत, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारात आणि म्हणून आमचं मत हे तुम्हालाच आम्ही देणार, आमचं मत आम्ही मशालीलाच देणार. आता हे जसं मला कळतंय, जसं आपल्याला कळतंय, तुम्हाला सगळ्यांना कळतंय, तसं तटकरेला पण कळतंय ना? का नाही कळलंय? कळलंय ना? आता तटकरेला कळलंय मुस्लिम समाज हा त्यांचा एक वेळचा गड होता, बरोबर आहे, एक हाती मत. आता परवा माझी मोरब्याला सभा झाली, प्रचाराची जाहीर सभा, पवार साहेब होते, शरद पवार साहेब, विराट सभा झाली रायगडमध्ये, माणगाव तालुक्यातल्या मोरब्या मोहल्ल्यामध्ये विराट सभा झाली. 23 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता. विराट म्हणजे विराट सभा. त्या मोरब्याच्या इतिहासातील एवढी मोठी सभा मोरब्यानं कधी पाहिली नव्हती, एवढी विराट सभा झाली. असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव, भगिनी आणि इतर सर्व समाज त्या मोरब्याच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि मग त्या मोरब्याच्या मेळाव्यामध्ये सर्वांनी शब्द दिला की आम्ही आता इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहू. तमाम मुस्लिम समाजाने हा निर्णय केला. आता तटकरेंना पण माहित आहे, आता त्यांना कळलं आता मुस्लिम समाज काय माझ्या हाताला लागेल काय? विकत घेतला तरी जाईल काय? जाईल का? त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला तरी जाईल का? नाही जाणार. आजच्या घडीला नाही जाणार, कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे माझे सहकारी होते, जे मुस्लिम समाजाचे शिवसैनिक होते, शिवसेनेचे पदाधिकारी होते, ते ज्या वेळेला निवडणुकीच्या निमित्तानं मुकल्याने फिरत आणि तेव्हा ते आपल्या समाजाला विनंती करून सांगत की गीतेबा साहेबांसारखा सज्जन माणूस आहे, निष्कलंक चारित्र्याचा माणूस आहे, त्याच्या चारित्र्यावर एकही डाग नाही, स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे, अतिशय प्रेमळ आहे, विनम्र आहे, सद्गुणी माणूस आहे. मग इतका चांगला, विनम्र, प्रेमळ, सद्गुणी, सदाचारी, भ्रष्टाचाराचा डाग नसलेला उमेदवार असून सुद्धा तुम्ही का मत देत नाही? हा प्रश्न जेव्हा माझेच कार्यकर्ते, आपलेच कार्यकर्ते, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहल्ल्यात जाऊन विचारत, ते विचारून गेल्यानंतर ज्यावेळेला तटकरे मोहल्ल्यात जात आणि मग तटकरेला मुस्लिम समाज प्रश्न विचारली की बा आमचेच बांधव येऊन आम्हाला विचारतायत की इतका चांगला स्वच्छ चरित्राचा का उमेदवार गीतेसाहेब असताना, निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार गीतेसाहेब असताना आपण गीतेसाहेबांना का मतं द्यायची ना, असे आमचेच लोक आम्हाला विचारतात. तेव्हा तटकरे काय उत्तर द्यायचे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ऐकलं असेल ते. म्हणजे गीते चांगले आहेत, स्वच्छ आहेत, निष्कलंक आहेत, सगळं आहे, पण तुम्हाला माहिती आहे का गीतेला मत म्हणजे मोदीला मत. बोलत होते का नाही बोलत होते? बोलत होते ना. काय जाऊन सांगायचे? गीतेला मत म्हणजे मोदीला मत. आणि आता तेच तटकरे मोदींच्या मांडीवर बसलेत ना जाऊन. आता तेच तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेले आहे. मग आता मुस्लिम समाज तटकरेला मत देईल का? देणार नाहीये. आणि याची जाणीव त्यांना पण आहे की आता हा समाज मला मत देणार नाही, मग आता ते माझा समाज फोडायला बघणार ना. का त्यांना वाटतं इथे माती भुसभुशीत आहे, मी पोखरू शकतो, मी विकत घेऊ शकतो. हे घडणार आहे. याच्यात आश्चर्य वाटले तर काही कारण नाही आहे, हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून आता ते माझा समाज फोडायला बघतायत, पण फुटणार नाही. मला खात्री आहे माझा समाज सुद्धा 80% माझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार हा विश्वास नाही. आणि केवळ माझाच समाज कशाला? माझा समाज कशाला? या मतदारसंघातला कुठलाही समाज, या मतदारसंघातला कोणताही समाज असो, मग तो खारवी असो, कोळी असो, आगरी असो, भंडारी असो, तेली असो, माळी असो, कुठलाही समाज असो, मराठा समाज असो, मराठा समाज सुद्धा असो, कुठलाही समाज असो, सोनार असो, लोहार असो, सुतार असो, जेवढे आपल्याकडे समाज आहेत, हे सगळे समाज या निवडणुकीमध्ये राष्ट्रहिताकरता, देशहिताकरता, या देशाची लोकशाही वाचवण्याकरता, या देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि तुमचा माझा जो हक्क आहे एक नागरिक म्हणून तो हक्क अबाधित राखण्याकरता हे सगळे समाज इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास माझ्या मनात राहतील की नाही? का नाही राहणार? राहतील ना. हे सगळे समाज